ವೀಕ್ಷಕರೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಕಸ್ಬಾ ನಂದಗಡ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಸಕ್ರಿಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 25 ವರ್ಷ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಿರುವಂತಹ, ಜೊತೆಗೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಈ ಭಾಗದ ಮುಖಂಡರು ಕೂಡ. ಇವರು ಶ್ರೀ ಮಹಾದೇವಿ ಮಲ್ಟಿಪರ್ಪಸ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಇದರ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಶ್ರೀ ದುರ್ಗಾ ಮಾತಾ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಇದರ ಒಂದು ಫೌಂಡರ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆಗಿ ಸುಮಾರು 3 ಅವಧಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನು ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸಿರ್ತಾರೆ. ಶಾಂತಿನಿಕೇತನ ಪಬ್ಲಿಕ್ ಸ್ಕೂಲ್ ಇದರ ಒಂದು ನಿರ್ದೇಶಕರು, ಜೊತೆಗೆ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿಯ ಒಂದು ಸದಸ್ಯರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರುವಂತಹ ಶ್ರೀಯುತ ವಿಜಯ್ ಕಲ್ಲಪ್ಪ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ನಮ್ಮ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ politiciansinIndia.com ವತಿಯಿಂದ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ. ನಮಸ್ತೆ ಸರ್. नमस्कार विजय सर, सक्रिय जो राजकारण में लगभग अभी सामाजिक सेवा करते 20-25 साल हो गए सर. हाँ। ग्राम पंचायत अभी उपाध्यक्ष है कस्बा नंदगढ़ का. यहाँ बहुत पहचान है आपका, फिर भी आपका एक छोटा सा जो परिचय अपने दर्शकों के सामने दीजिएगा. आपका नाम बताइए सर. माझे नाव विजय कल्लप्पा पाटील. मी गेली 25 वर्ष समाजकार्यामध्ये आलो आहे. संसारिक कुटुंबातून, एक गरीब कुटुंबातून पुढे येत असताना मी सामाजिक सेवेसाठी राजकारणात 2021 पासून पंचायत सदस्य झालो आणि 2023 मध्ये जून पासून मी पंचायतचा उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. शुरुआत का दिन कैसा था सर आपका, जो प्रारंभ से आपका मतलब एजुकेशन कहाँ तक हुआ और कैसे मतलब चला आपका लाइफ? आम्ही, आमचा वडील एक शेतकरी कुटुंबात जन्मलेला होता. ओके. आणि आम्ही शेतकऱ्याची मुलं होतो. शेतकऱ्याच्या गरीब कुटुंबातून आम्ही वाटचाल करत करत पुढे आलेलो आहोत. त्याच्यानंतर आम्ही उदरनिर्वाहासाठी आमचा विठाचा व्यवसाय करत राजकारणी माणसांची संगनमत राहून, जवळीक राहून आम्ही परिचय संपादन केला आणि आमचा सुद्धा परिचय जनतेला दिला. त्यामुळे जनतेने आम्हाला एकदा पंचायत कार्यासाठी संधी दिली आणि त्या संधीमधनं आम्ही पंचायत ज्या 10 वर्षात कुठनं 10-20 वर्षात काम केलं नव्हतं ते असं काम आम्ही पंचायतमध्ये केलेलं आहे आणि ते जनतेसमोर आज दिसतंय. संगोळी रायना स्कूल म्हणून आमच्या बाजूला इकडं मोठं स्कूल आहे. ओके. आणि कर्नाटक कन्नड युनिव्हर्सिटी येते. तिथं आम्ही जवळजवळ 86 लाखाचं काम केलेलं आहे. त्याच्या अगोदर तिथं जाण्या येण्यासाठी वाट नव्हती. पेवर्स, वाट, ग्राउंड अभिवृद्धी केलेला आहे. सगळं बास्केटबॉल स्टेडियम, रनिंग ट्रॅक, ओके, असे सगळे आम्ही सर्व काय केलेलं आहे. इससे पहले सर जो ये राजकारण में आना कैसे हुआ सर? राजकारणामध्ये येण्याचं कारण म्हटल्यानंतर आम्ही आमच्या बिझनेसमधनं सर्वसामान्यापर्यंत परिचय होत गेला, सगळ्यांच्या ओळखी होत गेल्या. ओके. त्यामुळे आम्हाला अरविंद पाटील किंवा आमचे हलगेकर सर यांनी आमच्या आपल्या महालक्ष्मी ग्रुपमध्ये आम्हाला एक संचालक म्हणून संधी दिली नंदगड भागामध्ये. त्याच्यानंतर आता गेली 4 वर्ष मला तिथं महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीमध्ये चेअरमन म्हणून संधी दिली आणि त्या संस्थेचं मी चेअरमन म्हणून काम पाहतोय. आणि आमचे जवळ एक म्हटलं तर अरविंद पाटील यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य आहे. त्याचबरोबर आमचे PH पाटील कसबा नंदगडचे एक अनुभवी व्यक्ती, त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन देतात. त्यांचा आम्ही सल्ला घेत असतो. ओके. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही राजकारणात सक्रिय झालो आणि त्या राजकारणात आम्ही यशस्वी आता वाटचाल करत आहोत. ओके. पहली बार आपने इलेक्शन लड़कर जो चुनाव जीत कर आया, तो क्या क्या डेवलपमेंट काम वगैरह हुआ है? आम्ही इलेक्शन जिंकल्यानंतर पंचायत बिल्डिंग, एक 30 लाखाचं पंचायत बिल्डिंग सुद्धा नवीन बांधण्यास सुरुवात केलेलं आहे. ओके. अगोदर एका छोट्याशा ह्याच्यामध्ये पंचायत चालू आहे, आता नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे. ओके. त्याशिवाय प्राथमिक शाळांसाठी पहिला कार्य केलंय. अंगणवाडीना पाण्याची व्यवस्था केली, गावामध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याशिवाय संगोळी राणा स्कूलला पाण्याची समस्या, ते पण समस्या पाण्याची सोडलेली आहे. आणि आम्ही 5 गावामध्ये, मी उपाध्यक्ष झाल्यामुळे 5 गावामध्ये कुठलीही समस्या असेल तर मी
ताबडतोब जातीनं हजर असतो ओके. आणि कुठल्याही कार्यात आम्ही सहभागी, गावच्या असो किंवा आमच्या पंचायत क्षेत्रामध्ये असो, सुखदुःखात आम्ही जाऊन तिकडं उपस्थित दर्शवतो ओके. आणि त्या कार्यात सहभागी होतो, असं आमचं कार्य आहे. वैसे सर अभी जो प्राइमरीली जो लोगों को पीने का पानी का व्यवस्था होना चाहिए वो कैसे है सर अभी साल भर? पानी पीने का सब तो हमारे पंचायत में पहला कम नहीं था. पाणी भरपूर पाण्याची व्यवस्था होती, पण मागच्या वर्षी काय झालं, फक्त पाऊस 7 दिवस मोजका झाला आणि पावसाच्या कमतरतेमुळे ह्या वर्षी जरा पाण्याचा तुटवडा भासला. ओके. तरी पण त्याच्यातच आम्ही बाहेरून शेतकऱ्यांचं पाणी विकत घेतलं बोरचं आणि ते पाणी प्यायला देऊन आम्ही पाचवी गावामध्ये व्यवस्था पाण्याची केलेली होती. ओके. एप्रिल मे मध्ये त्रास पाण्याचा थोडा झाला, पण बाहेरचं पाणी घेतलं. सेंट्रल गवर्नमेंट का जो योजना है JJM सर अभी पूरा कंप्लीट हो चुका है सर? कैसे JJMचं काम बऱ्याच गाव पंचायतीमध्ये अर्धवट पडलंय, पण आमच्या गावामध्ये पहिलाच फर्स्ट मी थांबून काम करून घेऊन पाईपलाईन करून सगळं व्यवस्थित काम केलेलं आहे. JJMचं काम व्यवस्थित झालेलं आहे. आता तिथं कसबानगडला एक ओव्हर टँक पुन्हा बांधायला चालू आहे. ओके. आता आमच्यामध्ये JJM साठी जे बोर पॉईंट मारत तेव्हा फेल झाले, मागच्या वेळेस DC फेल केलं, बंद केला परमिशन, त्यावेळेस बोर मारायचं बंद झालं. आता आणि सुद्धा मी MLA साहेबांना सांगून एक 2-3 बोर मारायचा विचार आहे. त्याशिवाय MLA सांगून मी आमच्या पंचायतीचं नाव ह्याच्यामध्ये घडलेलं आहे. सौंदत्तीवरनं मनवळी डॅमचं पाणी येणार आहे, ते त्या पाण्याची व्यवस्था करून आम्ही पाईपलाईन सध्या केलेली आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत ते पण मनवळी डॅमचं पाणी प्रत्येक आमच्या ओव्हर टँकला मी सोडणार आहे आणि लोकांची पाण्याची व्यवस्था 24 तास पाणी अशी मी करणार आहे. त्याच्यानंतर साथ ही आपका ग्राम पंचायत है कस्बा नंदगढ़, कितनी गांव आते हैं सर उसमें? आमच्या कसबानगड ग्रामपंचायतमध्ये 5 गाव येतात. कसबानगड, गरबेनट्टी, झुंझवाड, बुत्तेवडे आणि चन्नेवडे अशी 5 गाव आहेत. 5 गावांची पंचायत आहे. सभी गांव में जो CC रोड भी बनवाने का, तो कैसे सर अभी सभी गांव में कंप्लीट हो चुका है सर? कैसे है? 5 गावामध्ये CC रोड आता झालेले आहेत. CC रोड कुठे खराब झाले तिकडे पेवर्स पण घातलेले आहेत. कुठेतरी थोडं चुकून आता नवीन कॉलनी तयार होते. ओके. त्या साईडला एवढंच पेवर्स आणि हे करायचं आहे, CC रोड करायचं आहे. ओके. ते पण आम्ही आता पुढच्या बजेटमध्ये घातलेलं आहे. ते पण CC रोड आता करणार आहे. और साथ ही जो किसान लोगों को और बहुत योजना जो आता है ग्राम पंचायत के व्याप्ति में, उनको जो गाय का शेड वगैरह, बकरी का शेड वगैरह, और साथ ही अगर जो खेती में जाने के लिए जो रास्ता है वो सब काम वगैरह कैसे हुआ है? शेतीच्या रस्त्यासाठी आम्ही ते नरेगामध्ये रोजगार हमी खात्री योजनेमध्ये लेबर लावून त्यांची व्यवस्था करून देतो, कोणाची अडचण असेल तर तिकडे. ओके. आणि कोणाला पाण्याची समस्या आहे त्यांना पण ते विहिरीसाठी 80,000चं आमच्यामध्ये एक पॅकेज आहे. ओके. ते आम्ही शेतकऱ्याच्या नावावर घालून त्यांनाच ती विहीर खोदून देतो रोजगार लावून. आणि कोणाला गोटा सेट असेल गुरासाठी किंवा बकऱ्यांसाठी, त्याला सुद्धा आता पहिल्यांदा होतं 17,000 18,000 होतं. मागच्या वेळेला BJP सरकार आलं तेव्हा 49,000 रुपये काय तर केलेलं आहे. ते आम्ही त्याच्यामध्ये स्कीममध्ये नाव घालून ते आम्ही त्यांच्या नावाने सँक्शन करून देतो. ओके. NRG मध्ये. साथ ही सर अभी डेवलपमेंट करते कई सारे समुदाय भवन बनाया हुआ जो रहता है. समुदाय भवनचे म्हटलं तर इकडं आमच्या गरबेनटी गावामध्ये SC आणि ST 2 कॉलनी इथे वरती आहेत. SC आणि ST साठी आम्ही वाल्मिक भवनसाठी पण त्याचं नियोजन केलेलं आहे. ओके. आणि SC साठी आंबेडकर भवनची व्यवस्था केलेली आहे. दोन्हीनं पण मी ऑफिशियल साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी काहीतरी 21 लाख रुपये सँक्शन करण्याचं आश्वासन दिले. त्याची पेपर पूर्तता करून आंबेडकर भवन आणि वाल्मिकी भवन बांधून त्या लोकांसाठी व्यवस्था करायचा विचार आहे. ओके. साथ ही सर अभी जो सरकार कहता है कि जो ग्राम पंचायत व्याप्ति में हर धर्म का जो लोग रहता है और वहाँ मंदिर भी रहता है, अगर चर्च हो, जो मस्जिद हो, मंदिर हो, सामने ये जो हाई मास्क भी लगवाना रहता है, साथ ही स्ट्रीट लाइट मेंटेन भी करवाना है, तो वो काम वगैरह कैसे हुआ है? मंदिर किंवा मस्जिद असं आमच्या 5 गावामध्ये कसं आहे, गावामध्ये मध्यंतरीच आहे. मध्यंतरी असल्यामुळे आता स्ट्रीट लाईट लावलेले आहेत. त्याला काय
लाईटच्या व्यवस्थित पर्याय व्यवस्थेची काही गरज नाही आहे. त्या लाईटवर चालतात. प्रत्येक मंदिरामध्ये आत करंटची व्यवस्था झालेली आहे, त्याच्यामुळे काही समस्या नाही आहे. पण आता ह्याच्या पुढे माझं एक टार्गेट आहे, जिथं मंदिरमध्ये कॉस्टली आहे काहीतरी वस्तू आहे अशा ठिकाणी सीसी कॅमेरा बसवायचा या येत्या 1.5 वर्षात माझा विचार आहे. आमच्या व्याप्तीमध्ये पंचायत व्याप्तीमध्ये आमच्या वॉर्डमध्ये 2 मस्जिद आहेत आणि झुंझवाडला एक 3 मस्जिद आहेत आणि प्रत्येक गावामध्ये मंदिर असणारच. पण किती होत आहे तेवढं त्यांच्यामध्ये सीसी कॅमेराची व्यवस्था करायचा विचार आहे. ओके. साथ ही जो टूरिस्ट लोग भी इधर बहुत आते होंगे सर, और जो कस्बा नंदगढ़ जो नजदीक पड़ता है, जो रायण समाधि भी है सर, तो क्लीनिंग के बारे में मतलब कैसे, मतलब गाड़ी का व्यवस्था कैसे है सर, और हर घर को जो बकेट वगैरह देना वगैरह कैसे रहता है, उस वो काम कैसे? वो बकेट आम्ही सर्वांना पंचायत क्षेत्रात दिलेला आहे. ओके. पण पंचायतसाठी पैसे भरून गव्हर्नमेंटची गाडी पण आलेली आहे. पण त्याच्यात काय झालं, गव्हर्नमेंटने काय केले तर ते स्वसहाय संघ वकूट म्हणून ते केलेत. ते वकूट वरती त्यांना त्यांची व्यवस्था करायला सांगितलं. म्हणजे ते लेबर घ्यायचं, बकेट दिलेल्याकडे कचरा गोळा करा, त्यांच्याकडे पैसे वसूल त्यांचा पगार द्यायचं, असं त्यांच्यावरती जबाबदारी आहे. ते स्वसहाय संघ यांच्यामध्ये अजून त्यांचं ताळमेळ न जमल्यामुळे कचरा जमा करणे आणि त्या माणसांना ते काम देणे हे त्यांना जमलं नाही आणि त्याच्यामुळे ते काम अजून रखडलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही परवाच्या मीटिंगमध्ये 9 तारखेला चर्चा केलेली आहे. चर्चा करून आम्ही त्या स्वसहाय संघाला जमत नसेल तर एक 4 महिने सुरुवातीला आम्ही पंचायतीच्या वतीने एक पेमेंट देऊन कचरा गोळा करणे आणि कचरा नेऊन, म्हणजे गावातील संपूर्ण लोकांना एक प्रकारची सवय लागेल तोपर्यंत कचरा देणे आणि कचरा यांना गोळा करून घेऊन जाणे अशी व्यवस्था होईल आणि लोकांना त्याची सवय लागेल. यासाठी आम्ही चर्चा करून 4 महिन्याचा पेमेंट पंचायतीकडे देऊया आणि त्याला कचऱ्याचं घ्यायत गोळा करणे आणि तो नेऊन पोहोचवणे आणि व्यवसाय जेणेकरून 5 गावात पंचायत क्षेत्रामध्ये स्वच्छता होईल. कारण आमची खेड्याची लोक कसं असतात, प्रत्येक कामात गुंतलेले असतात, कचरा कुठे टाकावा माहित नसतो, इथं तिथं टाकलेला असतोय, त्याच्यामुळे प्रदूषण वाढणार. आज डेंग्यू सारख्या रोगाच्या साथीचं झालेलं आहे. ते होऊ नये म्हणून कचरा घेऊन नेऊन त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पंचायतीच्या वतीनं आम्ही 4 महिन्याचा त्यांना पगार देऊन त्या कामाला सुरुवात करून ते काम पूर्णत्वाकडे न्यायचा विचार आहे. बहुत बहुत धन्यवाद साहब. वैसे ये ग्राम पंचायत व्याप्ति का एक प्रमुख जो विषय होता है स्मशान का सर, तो उसके लिए मतलब कैसे मंजूराती किया हुआ जगह का? स्मशान मंजूर करायचा प्रश्न आलेला नाही आम्हाला. कारण आमचं हे ग्रामीण एरियामध्ये कसं असतंय, हजारो वर्षापासून एक स्मशान म्हणून ठरलेली जागा असते आमच्या ग्रामीण एरियामध्ये. त्याच ह्याच्यामध्ये ते जाऊन आम्ही स्मशानमध्ये दफन करत असतो. ओके. त्या रूढीप्रमाणे चाललेलं आहे. उस बीच में सरकार क्या कहता है, तो उसी को डेवलपमेंट करके चेयर का व्यवस्था, पानी का व्यवस्था, लाइट का व्यवस्था, साथ ही कंपाउंड भी डालने का. तो कर्नाटक का जो अलग अलग जगहों में एक बहुत मतलब फेमस जैसा भी बनाया हुआ सर ऐसा, तो इधर मतलब ऐसा कुछ मतलब बनाया हुआ असं करायला येत आहे. पण आमच्याकडे स्मशान जे असते ते प्रायव्हेट प्रॉपर्टी असते. प्रायव्हेट प्रॉपर्टी त्यांनी फक्त काय आम्हाला स्मशान म्हणून वापरायला देतात. ओके. पण ते बाकी सगळं करायला त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी देणार नाहीत. पण असं अजून आम्ही काय आमच्या पंचायत क्षेत्रात केलेलं नाहीये. ओके. ते करायचं म्हटलं तर गव्हर्नमेंट स्मशान पाहिजेत. गव्हर्नमेंट स्मशान जर असेल तर आम्ही ते लाईट व्यवस्था किंवा ते शेड बांधणे, थडगं उभं करणे ते आम्ही पंचायत वतीने करायला ऑप्शन आहे. ओके. पण प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे आम्ही अजून पंचायत क्षेत्रात ते काही केलेलं नाही आहे. आपका ग्राम पंचायत का जो पूरे गांव है तो शौचालय मुक्त बनाया हुआ सर? शौचालय हर घर को शौचालय होना है करके शौचालय 90% झालेलं आहे. एक 10% राहिलेलं आहे. म्हणजे 10% राहिले म्हणजे कोणी एका कुटुंबामध्ये विभक्त होऊन 4 कुटुंब होतात, त्यांचं एक शौचालय असतं, नंतर 4 झाल्यानंतर 2ला कमी पडत आहे.
कोणाची परिस्थिती नसते, परिस्थिती नसल्यामुळे कोणाला शौचालय कमी असतं. ओके. अशा व्यक्तींचं सुद्धा आम्ही परवा चर्चा करून सांगितलेलं आहे, लिस्ट करा. आणि लिस्ट केल्यानंतर किती ना शौचालयाची जरूरत आहे, ज्यांना शौचालयाची जरूरत आहे त्यांचा स्वतःचा जागा आहे का पडताळणी करून त्यांचं आम्ही त्या स्कीमला नाव घालणार आहे. ओके. नाहीतर आम्ही फक्त स्कीमला नाव घातलं, ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही आहे शौचालय उभारण्यासाठी, तर फक्त आम्ही स्कीमला घालून काय फायदा नाही आहे. त्यांना जागाच नाही. तर असंच आम्ही स्टाफला त्याला निधी दिलेला आहे. ओके. सगळ्यांची विचारपूस करा. जो सेंट्रल गवर्नमेंट का उज्ज्वल योजना से हर घर को जो गैस देने का करके वो काम कैसे हो सर? उज्ज्वल योजना का गैस चालू है. ओके. और किसको जरूरत है वो भी ऑनलाइन कर सकता है. हाँ. त्याने पण घेऊ शकतात. अगोदर पण घेतलेले आहेत. ते चालू आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपके अधिकार अवधि में जो गरीब लोगों को घर भी देना रहता है, वो ऐसा कुछ काम वगैरह हुआ है? घर तर सगळ्यांना पाहिजे, भरपूर गरज आहे. आणि घर आम्ही देऊ शकतोय, पण गव्हर्नमेंट फंड दिला तर आम्ही देणार आहे. आता काँग्रेस सरकारनं फक्त आम्हाला काय दिलं, आमच्या पंचायत क्षेत्राला 30 घरं दिलं आहे. ओके. 30 मध्ये 20 जनरल दिलं आणि 10 SC ST अदर कास्ट दिलं होतं. ती झालेली आहेत ऑलरेडी. आम्ही ती त्या गरीब गरजू लोकांना देऊन ते घर बांधलीत. आता त्याची अजून फायनल मध्ये काही जणांची बिल्ल आहेत, बिल्ल व्हायचे आहेत. ते काम झालेलं आहे. स्पेशल स्कीम में कुछ SC ST लोगों को भी कुछ देना रहता है सर? SC ST लोगों और विकलचेतन लोगों को जो 3 व्हील का जो गाड़ी है, बाइक है, ऐसा भी मतलब देना रहता है. तो आपके अधिकार अवधि में ऐसा कुछ काम वगैरह हुआ? आम्ही SC ST लोकांना 1 लाखाच्या पाठीमाग 18,000 रुपये आम्ही ते खर्च करतो. SC ST चे लोक मुलं असतात शाळेमध्ये, त्यांना वही, बुक, पेन, पेन्सिल काय असेल ते त्यांना साहित्य त्या पैशामध्ये देत असतो आम्ही. ते दर वर्षाला आम्ही जे पंचायत मध्ये किती पर्सेंटेज करायचं, किती 5% करायचं ते 5% त्यांच्यासाठी खर्च केलेला असतो. ओके. त्याच व्यतिरिक्त SC मध्ये एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्ती वारलेली आहे, त्यांचं दफन करण्यासाठी किंवा विधी करण्यासाठी गरजवंत असतात, त्यांना सुद्धा आम्ही पंचायत वतीने 3,000 रुपये चेक देतो. ओके. गरीब कुटुंब म्हणून SC साठी अशी व्यवस्था केलेली आहे. ओके. आपका जो आणि त्याशिवाय SC आणि ST मध्ये जी व्यक्ती दररोजच गोळ्या, औषध अशी घेते, आजारात असते, त्यांना सुद्धा हेल्थ निधी म्हणून प्रतिवर्षाला 1,000 रुपयाचा आम्ही चेक देत असतो. ओके ओके ओके. आणि आर्थिक एकदम कुटुंब आर्थिक असतात त्यांना सुद्धा 1,000चं कुटुंब देतो. ती व्यवस्था आहे. आपका सारे काम के लिए तो यहाँ का जो खासदार है विठल हलगीकर साहब है, तो उनसे कैसे सहायता मिलते आ रही सर? सहायता त्यांच्याकडनं मिळणार, पण अजून गव्हर्नमेंटकडनं MLA ना फंडच नाही आहे. त्यांच्याकडनं फंड आला स्पेशल, त्याच्यातनं आम्ही फंड मागून घेऊन आमच्या गावचं काय आम्ही हे करू. ओके. भारतीय जनता पार्टी का यहाँ का जो प्रमुख है, लीडर भी है, लीडर है, तो उस पक्ष में होकर आप कितना मतलब खुशी लगते है आपको? आम्ही आमचा आमदार BJPचा केलाय, खासदार पण त्याच केलाय. आमच्या खासदार याच्यामध्ये 6 मतदारसंघ येतात आमदार. 6 आमदार मतदार क्षेत्रामध्ये आमचा खानापूर तालुका BJP साठी एकदम लीड मध्ये 1 नंबरवरती आहे. खासदारला 1,09,000चं वोटिंग झालं आमच्या तालुक्यामध्ये फक्त. बाकी तालुक्यामध्ये कमी आहे, कारण प्रत्येक वेळेला खासदार MLA इलेक्शनला, लोकसभा इलेक्शनला आमचा तालुका आघाडीवर असतो, 1 नंबरवर असतो. आणि ह्या वेळेला तर एकदमच जास्त झालेत, 1,09,000 वोटिंग झालेलं आहे. उस सिलसिले में बताया जाएगा तो अगर संगठन वगैरह कैसे है सर अभी भारतीय जनता पार्टी का? चांगलं आहे, काय हरकत नाही. ते संघटना चांगली आहे, सगळं बरोबर आहे. जनता BJPच्या पाठीमागे आहे. पुढाऱ्यामध्ये काहीतरी वेदवाद राहणार, मला तिकीट तुला तिकीट, त्याच्यामध्ये जरा काहीतरी राहणार ते. पण काय जनता BJPच्या पाठीमागे खानापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 85% जनता BJPच्या पाठीमागे. ओके. आने वाला दिन में जो तालुका पंचायत चुनाव आ रहा है, जिला पंचायत का भी आ रहा है, अगर यहाँ का जो मतदार बंधुओं ने चाहा तो लोगों ने भी चाहा
तो इलेक्शन के बारे में, जो लड़ने के बारे में क्या मतलब राय है आपका? जनतेची इच्छा असेल तर पुढे बघायचं. हम्म, जनतेच्या मनात आहे, पक्षाच्या मनात असेल, हम्म. पक्ष जर आम्हाला जर सहकार्य करत असेल, हम्म. पक्षाकडून तिकीट देत असेल तर हम्म. आम्ही जरूर विचार करू त्याचा. हम्म. त्याच्याबद्दल का नाही. साथ ही सर अभी यहाँ का जो लीडर है अरविंद पाटिल साहब भी है, हम्म. तो वहां से मतलब उनसे, उनकी तरफ से मतलब क्या सहायता वगैरह मिलता है सर? कैसे याद करना चाहेंगे आप? अरविंद पाटील असा एक धडाडीचा कार्यकर्ता आहे आमच्या तालुक्यामध्ये. हम्म. त्यांना कवाही फोन लावला तर तो फोन उचलणार. हम्म. समजा कुठे बिझी आहे तरी फोन नाही उचलला, रिसिव्ह केला तरी नंतर आणि कॉल करून विचारणार का, कशाला, काय अडचण आहे. हम्म. असा कार्यकर्ता आहे. ओके. त्यांच्याबद्दल तालुका आज एकदम खुशीत आहे ओके. की एक धडाडीचा कार्यकर्ता आहे, तरुण कार्यकर्ता आहे. हम्म. आणि कोणाच्याही प्रसंगास, कुणाचं मरण असू दे हा. किंवा कुठला कार्यक्रम असू दे, हा. तिथं प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहणारा व्यक्ती अरविंद पाटील आहे. ओके. त्याच्यामुळे जनता त्याच्या पाठीशी जास्त आहे. ओके. त्यांना मानते जनता आणि आम्ही पण मानतोय. आणि आमच्या सुद्धा कुठल्याही कार्याला किंवा कुठल्याही अडीअडचणीला जर केव्हाही कॉल केला तर येऊन भेट देऊन जाणारी व्यक्ती आहे. ओके. साथ ही सर अभी ये जो सहकारी रंग है और राजकीय है और साथ साथ ये मतलब हमेशा चलते आ रहे हैं, तो महादेवी क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में भी आप डायरेक्टर, महालक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी उधर भी डायरेक्टर है. साथ ही दुर्गा माता क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आप थर्ड टाइम भी मतलब डायरेक्टर काम कर चुके हैं. वहाँ जो लोगों को कैसे मतलब मदद वगैरह मिला है सर? तसं काय बरं आहे. सगळं सल्लागार म्हटलं तर सगळे मिळून मिसळून राहायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे. पण ते काय दुर्गा माताला मी बरेच दिवस सोडलेलं आहे. आता आम्ही महालक्ष्मीमध्ये असल्यामुळे आम्ही तिकडे आता जरा लक्ष कमीच केलंय. असं आहे. आम्ही आता महालक्ष्मीमध्ये सगळी जबाबदारी सांभाळून आम्ही कार्य करत असतो. ओके. हो. साथ ही सर अभी आपका जो सामाजिक सेवा है लगभग 25 साल से चलते आ रहे सर, और जो बच्चे लोग आते हैं, एक क्रिकेट आयोजन करता है और यात्रा कमेटी का भी आप मेंबर भी है सर. यात्रा होता है तो वहाँ मतलब कैसे भाग लेते हैं आप? जो बच्चे लोगों को अभी कैसे मतलब हेल्प वगैरह जो किया मतलब सहायता करते हैं? तर कार्यक्रम कुठलाही असू देत, क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, ठेवतात तिथं काय आमचं नाव याच्यामध्ये असतंय. ते कार्यक्रम संपूर्ण जबाबदारी घेऊन आम्ही संपवण्याची जबाबदारी आमच्यावर असते. तिथं थांबून कार्यक्रम मुलांना प्रोत्साहित करून संपूर्ण जबाबदारी सांभाळून तो कार्यक्रम निभावणे ही आमची जबाबदारी असते. ओके. मुलांना सगळं सांभाळून घेऊन गेलं पाहिजेत आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा यथाशक्ती सहकार्य केलं पाहिजेत. आम्ही सहकार्य करत असतो. एखादं बक्षीस आमच्या नावे ठेवलेलं असतं, ती आम्ही रक्कम देऊन त्या कार्यक्रमात सहभागी ते कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतो. कोरोना एक बहुत बड़ा बीमारी आया था, उस टाइम बहुत प्रॉब्लम भी हुआ है सर. यहाँ का जो प्रमुख होके जो कैसे मतलब सलाह और सोल्यूशन वगैरह किया हुआ? कोरोना आला पण आमच्या गावामध्ये किंवा असं कुठलाही काही झालेलं नाही. आमच्या पंचायत क्षेत्रामध्ये 2 व्यक्ती कोरोना म्हणून घोषित केले, पण ते डाऊटफुल. आमच्या एरियामध्ये तसं काय वाटलं नाही. जे काय होतं नंदगड वसरक्या सिटीमध्ये रिस्क होतं, बंद होतं, लॉकडाऊन होतं. आमच्या खेड्यामध्ये लॉकडाऊन असं काय नाही आहे. आमचे लोक सगळे काय शेताला जात होते, शेतकरी होते, कामात राहणार, सगळं बरोबर होणार. वैसे सर अभी जो कोरोना का टाइम पे जो सैनिटाइजर मास्क वगैरह आपने वितरण किया सर उस टाइम पे? आम्ही पंचायतच्या वतीनं थोडंफार केलं आहे. ओके. पण वैयक्तिक असं काय इकडे खेड्यामध्ये आमच्या ग्रामीण एरियात कोणी केलेलं नाही. असं होतं. आणि आम्ही कोरोना संपल्यानंतर आम्ही पंचायत क्षेत्रात आलो. संपायला थोडे दिवस होते तेव्हा आम्ही पंचायत क्षेत्रामध्ये आलो. ओके. पण एवढं कोरोनाचा आमच्याकडे प्रादुर्भावच नाही आहे. तर सॅनिटायझर किंवा मास्क वाटायचं का संबंध आला नाही. एमएलए ह्यांनी होते अरविंद पाटील, तेव्हा त्यांनी वाटले. ओके. त्याचा का संबंध नहीं. कहीं ना कहीं सर अभी 2020 के जो बाद कोरोना आया, एक अवेयरनेस भी आया. तो अभी जो मेडिकली प्राथमिक जो हेल्थ सेंटर रहता है हर ग्राम पंचायत में होना है सर. तो उससे जो अभी यहाँ जो अभी भी है डेंगू वगैरह मतलब फैलाते हैं, जो अभी इधर दवाखाने में जा सकते हैं लोगों ने, गरीब लोग भी. आपका ग्राम पंचायत में है सर अभी प्राथमिक हेल्थ सेंटर?
आमच्या पंचायतमध्ये अगोदर प्राथमिक हेल्थ सेंटर नव्हतं, हा. पण आता आम्ही पंचायत सदस्य झाल्यानंतर झुंजवाडमध्ये एक बंद पडलेलं चालू केलेलं आहे. ओके ओके ओके. तिथं ते बिल्डिंगला डागडुजी करून त्याला खर्च करून स्वच्छ करून चालू केलेलं आहे. पण तिथं काय वेळेत तर डॉक्टर नसतात. मग इथं जवळ नंदगड असल्यामुळे नंदगडला डॉक्टर्स वगैरे असतात, तिथं जावं लागतं. आणि हे डेंग्यू आल्यामुळे डेंग्यूसाठी आम्ही आता आमच्या पंचायत क्षेत्रामध्ये त्याची फवारणी आणि पाण्याच्या टाकीमध्ये ते ब्लिचिंग पावडर हे टाकण्यासाठी आम्ही सगळं सांगितलेलं आहे. ओके. वॉटरमेलन वगैरे टाक्या स्वच्छ करणे, पाण्याच्या नळाच्या जो आजूबाजूला ती घाण आहे ती स्वच्छता राखणे, डास वगैरे होऊ नये, कोणाला आम्हाला डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये. आमच्या पंचायत क्षेत्रामध्ये अजून कोणाला झालेला नाही आहे आणि होऊ नये म्हणून याची दक्षता घेण्यासाठी मी पूर्व तयारी केलेली आहे. ओके. आणि येत्या ह्या आठवड्यात आम्ही 5 गाव आमच्या पंचायत पूर्ण फवारणी करणार आहे. भारतीय जनता पार्टी का एक निष्ठावंत कार्यकर्ता होके अपना जो पंत प्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी साहब को कैसे अभी इस वक्त याद करना चाहते हैं? मोदी पंतप्रधान मोदी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला हिंदू धर्माला आधार आहे असं आम्हाला वाटतंय. एक हिंदू धर्माचा महान नेता म्हटलं तर हरकत नाही. आणि मोदी सरकार नेता पुन्हा होईल का नाही याची शंका आहे. मोदी ही व्यक्ती आमच्या देशातच नव्हे, ओके, तर संपूर्ण जगात सुद्धा आता लोकप्रिय आहे. आणि मोदी आल्यामुळेच आमचा देश सुद्धा 8वा 7वा नंबरवर असणारा 2ऱ्या 3ऱ्या स्थानावर आज आला आहे. ह्याच्याशिवाय पहिल्या 2ऱ्या स्थानावर येईल मोदी असिस्तोपर्यंत अशी आणि यावा अशी आमची अपेक्षा आहे. वैसे साथ ही श्री राम जन्मभूमि कई सालों का जो एक सपना था वो भी उद्घाटन हो गया सर, तो कितना खुशी से सेलिब्रेट किया सर? आम्हाला राम जन्मभूमीला मंदिर बांधल्यावर फार आनंद झाला. लालकृष्ण अडवाणी पासून राम मंदिर बनेगा, राम मंदिर बनेगा असं ऐकत होतो आम्ही. फक्त जो पण राजकारण आलं 5 वर्षानंतर राम मंदिर, कारण करणारा कोण नव्हता. आणि आमचा मोठा कार्यकर्ता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे आणि योगी या दोन्ही नेत्यांनी हिरिरीने भाग घेऊन राम मंदिर पूर्ण केलंय. त्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि राम मंदिर झाल्याबद्दल आम्हाला जो आनंद आहे तो आनंद पूर्ण आमच्या भारत देशात सुद्धा आहे असं मी व्यक्त करतो. बहुत बहुत धन्यवाद सर. जो कस्बा नंदगढ़ का लोगों ने आपको आशीर्वाद दिया, तो उपाध्यक्ष पद भी मिला है ग्राम पंचायत में, तो उनको फाइनली क्या संदेश देना चाहते हैं सर? क्योंकि आप कई सारे जो योजना जारी करते हैं, जो गांव में सुधारना जो कार्यक्रम आयोजन करता है, वो सारे वो लोग भी मेंटेन करके जाने का, तो कहीं भी अगर जो कचरा फैलाने का नहीं है, आपको साथ देने का हर काम के लिए, तो क्या बोलते सर उनको? कसबा नंदगड पंचायत मध्ये मी सदस्य कोण आता उपाध्यक्ष झालं. सदस्य झाल्यानंतर गेली 20 वर्ष जे सदस्यांनी केलं नव्हतं, एक चक्कर लाईन होती बंद पडलेली होती अर्धवट. 4 नारळाची झाडं कट करून 2 संडास आणि 1 गायरमधून 1 पत्र्या शेड होतं, पत्रे काढून रोड खुला करून आम्ही केलेलं पहिलं काम आहे. त्याच्या अगोदर 4 मेंबरच्या कमिट्या गेल्या, त्यांना जमलं नव्हतं, ते आम्ही केलेलं आहे. हे जनतेला सुद्धा माहित आहे. आणि ज्या ठिकाणी न होणारं काम असं आम्ही मेंबर झाल्यानंतर केलंय आणि ही करणारी व्यक्ती आहे हे आमच्या जनतेला माहित आहे. ओके. आणि जनता त्याचमुळे एक प्रामाणिक व्यक्ती आणि एक धाडशी व्यक्ती आहे. ह्या उद्देशानं मला 2.5 वर्ष संपल्यानंतर जनरलमध्ये उपाध्यक्षपद आलं. ते आम्हाला त्याच्यात पण इलेक्शन झालेलं आहे. इलेक्शनमध्ये 7 आणि विरोधी पार्टीला 6 मतं आणि एक चोरशीच्या इलेक्शनात 1 मताने मी त्या उपाध्यक्षपदासाठी विजय झालेलो आहे. आणि जनतेची इच्छा होती की अध्यक्ष व्हावं म्हणून, पण अध्यक्ष अवर्ग असल्यामुळे उपाध्यक्षाची धुरा ही आमच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे. आणि येत्या 1.5 वर्षात आम्ही जे काय करणार आहे ते आमच्या पंचायत क्षेत्रातील जनतेला समजणार आहे. साथ ही सर आप उपाध्यक्ष है, अध्यक्ष सारे सर्व सदस्यगण
और सिब्बंदी वर्ग कस्बा नंदगढ़ ग्राम पंचायत का, वो लोग कैसे साथ देते हैं आपका जो भी हर काम के लिए? साथ सर्वांची साथ तसं बरी आहे. हा. पण काही पंचायतीत आम्ही 13 मेंबर आहे. 13 मेंबर मध्ये 1-2 मेंबर विरोध अपोज पार्टीमध्ये राहणारच, हा. त्याने अपोज असणारच. हा. आणि विरोधक असल्यामुळे आम्ही पुढच्या कामाला जोमाने सुरुवात करतोय. विरोध असणं पण गरजेचं आहे. विरोधकच नसेल तर काम करण्याला मजा नाही आहे. विरोधक पण आहेत, पण आम्ही काम करताना कुठे कुठे थांबत नाही आणि आम्ही काम पुढचं करणारच. बहुत बहुत धन्यवाद सर, यहाँ तक जो भी आपका जो लाइफ अचीवमेंट है सारे शेयर किया, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद सर. ಇಷ್ಟೊತ್ತು ತಾವು ನೋಡಿದ ವೀಕ್ಷಕರೇ, ಕಸ್ಬಾ ನಂದಗಢ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ವಿಜಯ್ ಕಲ್ಲಪ್ಪ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಇವರ ಮಾತುಗಳನ್ನ, ಇವರ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಲಾಗಿನ್ ಆಗಿ www.politiciansinIndia.com. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.